आपल्या कम्प्युटरशी बोलण्याचा सगळ्यात थेट मार्ग कोणता असेल? विचार करा, ग्राफिक्स आणि आयकॉन्सच्याही आधीचं जग, जिथे लिहिलेली प्रत्येक कमांड महत्त्वाची होती. चला तर मग जाऊया त्या कमांड लाईनच्या जगात. आज आपण डॉसच्या त्या साध्याशा ब्लॅक स्क्रीनपासून ते आजच्या लिनक्सच्या प्रचंड ताकदीपर्यंतचा प्रवास कसा झाला ते पाहणार आहोत. आपण रोज माऊसने क्लिक करतो, स्क्रीनवर टॅप करतो, पण कधी विचार केलाय का की या सोप्या इंटरफेसच्या आत कम्प्युटरची खरी भाषा कोणती आहे? ही एक अशी भाषा आहे जी आपल्याला मशीनवर थेट कंट्रोल देते, आणि तीच आहे कमांड लाईन. चला तर मग या भाषेची ओळख करून घेऊया. आपला हा प्रवास आपण 5 सोप्या टप्प्यांमध्ये करणार आहोत. सगळ्यात आधी बघूया कमांड लाईन म्हणजे नेमकं काय. मग डॉसच्या फॅमिली ट्री या संकल्पनेतून फाईल्सची रचना समजून घेऊ. त्यानंतर लिनक्सच्या शक्तिशाली जगात प्रवेश करू, तिथली काही पॉवरफुल टूल्स पाहू, आणि शेवटी हे सगळ्या आजच्या काळातही इतकं महत्त्वाचं काय हे समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टक्क्यापासून. नक्की काय आहे ही कमांड लाईन? एकदम सोप्या भाषेत सांगायचं ना, तर ही कम्प्युटरसोबतची आपली पहिली थेट बातचीत आहे, थेट संवाद. आज आपण चित्रांवर क्लिक करतो, पण एक विचार करा, एक असं जग जिथे आपण थेट शब्दांनी कम्प्युटरला कमांड देऊ शकतो. हे जे आज आपण बघतो ना ग्राफिकल इंटरफेस, याच्या चकचकाटाच्या आधी हेच खरं जग होतं. इथे कोणताच अडथळा नाही, फक्त आपण आणि आपल्या सूचना. पण या सूचना जातात कुठे? फाईल्स आणि फोल्डर्स मॅनेज कशा होतात? हे समजून घेण्यासाठी ना आपल्याला थोडा इतिहासात जावं लागेल, आणि डॉसची फॅमिली ट्री ही इंटरेस्टिंग संकल्पना समजून घ्यावी लागेल. आणि गंमत म्हणजे हीच संकल्पना आजच्या कम्प्युटरचा पाया आहे. आता बघा, कम्प्युटरमध्ये हजारो फाईल्स असतात. त्यांचा पसारा होऊ नये म्हणूनच ही रचना तयार झाली. समजा एक मोठं झाड आहे. त्याची सुरुवात कुठून होते? एका मुख्य खोडापासून, बरोबर? त्यालाच म्हणतात रूट. आणि मग तिथून फांद्या फुटतात. बस हीच आहे ही सिस्टम. आणि ह्याच रचनेमुळे सगळं एकदम व्यवस्थित राहतं. हे माहिती आहे कसं आहे? अगदी आपल्या कुटुंबाच्या वंशावळीसारखं. समजा रूट म्हणजे आपले पूर्वज, आणि त्यातून ज्या फांद्या फुटल्या त्या म्हणजे त्यांची मुलं, नातवंड, परतवंड. आणि ह्या सोप्या रचनेमुळे होतं काय की कोणतीही फाईल शोधणं अगदी सोपं होऊन जातं, मग फाईल सिस्टम कितीही मोठी का असेना. मग हे खरं काम कसं करतं? चला बघूया. समजा आपल्याला एक डॉक्युमेंट्स नावाचा फोल्डर बनवायचा आहे. मग काय करायचं? फक्त टाईप करा MD डॉक्युमेंट्स. झालं. आता त्या फोल्डरच्या आत जायचंय, काहीच अवघड नाही. CD डॉक्युमेंट्स टाईप करा. आणि आतली एखादी फाईल कॉपी करायची असेल तर त्यासाठी आहे कॉपी कमांड. बघितलंत? प्रत्येक कामासाठी एक सरळ सोपा आदेश. किती सोपं आहे? डॉसने तर पाया रचला, पण त्यावर जी खरी शक्तिशाली इमारत उभी राहिली ना, ती होती लिनक्स. चला तर मग आता या आधुनिक पॉवर हाऊसच्या जगात जाऊया, जिथे कमांड लाईनची खरी ताकद आपल्याला बघायला मिळेल. पण लिनक्सची सगळ्यात मोठी ताकद काय आहे माहितीये? ती कुठल्या एका कंपनीची मालमत्ता नाहीये. जगभरातले हजारो प्रोग्रामर्स एकत्र आले आणि त्यांनी मिळून हे तयार केलं. आणि हीच आहे ओपन सोर्सची जादू. इथे कसं आहे, ज्ञान वाटल्याने वाढतं, आणि त्यामुळे तंत्रज्ञान अधिक मजबूत, अधिक सुरक्षित बनतं. आणि हे जे दिसतंय ना, हे आहे लिनक्सचं कंट्रोल सेंटर, म्हणजेच टर्मिनल. ही काळी स्क्रीन बघायला कदाचित साधी वाटेल, पण हाच तो दरवाजा आहे जो आपल्याला थेट ऑपरेटिंग सिस्टमच्या अगदी हृदयापर्यंत घेऊन जातो. इथे आपण जे काही टाईप करतो ना, त्यावर लगेचच थेट अंमलबजावणी होते. लिनक्सची फाईल सिस्टम म्हणजे काय? तर समजा एक एकदम व्यवस्थित शहर आहे. बिन म्हणजे काय? तर या शहराचं टूल शेड, जिथे सगळी महत्त्वाची अवजारं म्हणजे आपले प्रोग्राम्स ठेवलेले आहेत. ETC म्हणजे जणू काही सिटी हॉल, जिथे शहराचे सगळे नियम म्हणजे आपल्या सिस्टीमच्या सेटिंग्ज असतात. होम म्हणजे तर सोपं आहे, या शहरातल्या प्रत्येक नागरिकाचं स्वतःचं घर. आणि वार हे आहे शहराचं न्यूजपेपर ऑफिस, जिथे सतत नवीन माहिती, नवीन डेटा येत राहतो. आत्ता सुरू होतीये खरी गंमत. चला आता लिनक्सच्या टूलबॉक्समधली काही पॉवर टूल्स बघूया. अशी टूल्स जी अवघड वाटणारी कामं सुद्धा अगदी क्षणात सोपी करतात. खरं तर लिनक्समध्ये कमांड्सची संख्या प्रचंड आहे. जवळपास 50 पेक्षा जास्त कमांड्स तर रोजच्या वापरातल्या आहेत. पण घाबरण्याचं काही कारण नाही. आपण त्यातल्या फक्त 4
हो, फक्त 4 सुपरस्टार कमांड्स बघणार आहोत, ज्या लगेचच कामाला येतील. तर ह्या आहेत त्या 4 सुपरस्टार्स. LS ही कमांड सांगते की सध्याच्या फोल्डरमध्ये काय काय आहे. एक प्रकारे ती आपल्याला आत डोकावून बघायला मदत करते. CD आपल्याला एका फोल्डरमधून दुसऱ्या फोल्डरमध्ये उडी मारायला लावते. जागा बदलायची असेल तर ही कमांड वापरायची. सुडो ही तर मास्टर की आहे, म्हणजे जेव्हा सिस्टीममध्ये काहीतरी महत्त्वाचं काम करायचं असेल ना, तेव्हा ही कमांड आपल्याला सुपर पॉवर देते. आणि ग्रेप हा तर एक डिटेक्टिव्ह आहे. समजा हजारो ओळींची फाईल आहे आणि त्यातला एखादा शब्द शोधायचा आहे. ग्रेप तो एका सेकंदात शोधून काढतो. कमाल आहे ना? हे बघा, एक साधं उदाहरण. इथे फक्त एक छोटीशी कमांड टाईप केली आणि बघा, क्षणात सिस्टीमने आपल्या आत दडलेली महत्त्वाची माहिती समोर आणून ठेवली. आता विचार करा, हीच माहिती शोधायला ग्राफिकल इंटरफेसमध्ये कितीतरी क्लिक्स करावे लागले असते. इथे मात्र काम झालं सेकंदात. हीच आहे कमांड लाईनची खरी ताकद, स्पीड आणि अचूकता. ठीक आहे, हे सगळं ऐकायला खूप छान वाटते, पण एक प्रश्न मनात येतो. आजच्या जगात जिथे सगळं एका क्लिकवर होतं, तिथे ही जुनी पद्धत शिकायची खरंच गरज आहे का? या प्रश्नाचं उत्तर कदाचित अनेकांना आश्चर्यचकित करेल. याचं महत्त्व 4 मुख्य गोष्टींमध्ये आहे. पहिली गोष्ट म्हणजे नियंत्रण. कम्प्युटरवर पूर्ण कंट्रोल मिळतो. अशी अनेक कामं आहेत जी ग्राफिकल इंटरफेसमध्ये करताच येत नाहीत, पण कमांड लाईनवर सहज होतात. दुसरं म्हणजे वेग. विचार करा, शेकडो फाईलचं नाव एका क्षणात बदलायचे. हे एका कमांडने शक्य आहे, म्हणजे रिपिटेटिव्ह कामं एकदम सोपी होतात. तिसरं म्हणजे ही सगळीकडे आहे. आपल्या स्मार्टफोनपासून ते इंटरनेट चालवणाऱ्या मोठ्या सर्व्हरपर्यंत सगळीकडे लिनक्सच आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्ञान. आपल्याला हे कळायला लागतं की पडद्याच्या मागे आपलं कम्प्युटर खरंच कसं काम करतं. तर मग एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आजच्या या सोप्या, क्लिक आधारित जगात, जिथे आपल्याला सगळं काही आयतं मिळतं, तिथे स्वतः काहीतरी करण्याची, मशीनवर थेट नियंत्रण मिळवण्याची जी ताकद आहे, त्याचं खरं मूल्य काय असू शकतं? यावर नक्कीच विचार करायला हवा.